नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिपाई हमाल पदांची पुढील प्रक्रियासाठीचे हॉल तिकीट आता प्रसिद्ध झालेले आहेत. ऑफिशियल वेबसाईटवरती हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे, कुठं लिंक भेटणार आहे, त्याबरोबर पुढची प्रोसेस काय असणार आहे, त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा. तर बघा मित्रांनो, तुमची जी हायकोर्ट ऑफ बॉम्बेची वेबसाईट आहे या ठिकाणी पाहू शकता. ह्या वेबसाईटवरती रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर मित्रांनो, इथं आल्यानंतर पाहू शकता ऑनलाईन ॲडमिट कार्ड जे आहे तुमच्या या ठिकाणी त्याची लिंक सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ह्या लिंकवरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. इथं पहा मित्रांनो, प्रिंट ॲडमिट कार्ड हॉल तिकीटचं ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल. बॉम्बे हायकोर्टचं जे पिऊन आणि शिपाई पदाची मित्रांनो जाहिरात आलेली होती तुमची 133 पदांची या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये मित्रांनो शिपाई हमाल पदाची परमनंट पदं आहेत ही भरली जात आहेत. ही जाहिरात जी आहे मित्रांनो 2023मध्ये आलेली होती 21 मार्चला. तर मित्रांनो त्याची आत्ता परीक्षा या ठिकाणी होत आहेत. याच्या अगोदर मित्रांनो त्यांनी लिस्ट देखील लावलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो टोटल विद्यार्थी जे आहेत 3324 पात्र ठरवले गेलेले आहेत. ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तरच तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणाल की ही जिल्हा न्यायालयाबद्दल आहे का, तर नाही मित्रांनो, जिल्हा न्यायालयाचे हे नाही आहे, डायरेक्टली हायकोर्ट ऑफ बॉम्बेचं आहे. ज्या ठिकाणी मेन मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बेची मुंबईची ब्रँच आहे त्या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. जिल्हा न्यायालयाची मित्रांनो तुमची जाहिरात वेगळी आहे, जी की प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोड वाईज शिपाई हमाल असेल, कनिष्ठ लिपिक असेल, लघुलेखक असेल, याची मित्रांनो अजून कुठलीही अपडेट आलेली नाही आहे. याची अजून दुसरी ॲन्सर की जी आहे मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यानंतर मग पुढील प्रक्रिया तुमची या ठिकाणी स्वच्छता चाचणी, टायपिंग टेस्ट आणि मित्रांनो मुलाखत होणार आहे. याची अजून दुसरी ॲन्सर की आलेली नाही आहे. या महिन्यामध्ये मित्रांनो याची दुसरी ॲन्सर की जी आहे प्रसिद्ध होऊ शकतात, कारण की आता जवळपास मित्रांनो बराबर 2 महिने या ठिकाणी झालेले आहेत पहिले ॲन्सर की येऊन. कारण की TCS मित्रांनो एवढे दिवस लावत नाही ॲन्सर की प्रसिद्ध करण्यासाठी किंवा नॉर्मलायझेशनसाठी, परंतु यावेळेस भरपूर सारे दिवस गेलेले आहेत. जवळपास 2 महिने बराबर कंप्लीट झालेले आहेत आता. तर या महिन्यामध्ये मित्रांनो मेमध्ये जशी ही माहिती येईल दुसऱ्या ॲन्सर कीबद्दल तशी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर शेअर केली जाईल. तर बघा, सध्या मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बेची पुढील प्रोसेस चालू झालेली आहे. आणि मित्रांनो लातूर जिल्हा न्यायालयाची जाहिरात देखील 13 पदांची प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे जाहिराती येत आहेत, त्याचबरोबर परीक्षा देखील होत आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो तुमची ही देखील जिल्हा न्यायालयाची जी शिपाई हमाल, लिपिक आणि लघुलेखकची जी जाहिरात आलेली होती मित्रांनो मेगा भरतीची, ही देखील तुमची प्रोसेस पूर्ण होणार आहे. याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. परंतु मित्रांनो TCS किंवा या ठिकाणी जे पण मित्रांनो जिथून प्रोसेस होते त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे नेमका, तो कॉल केल्यानंतर देखील मित्रांनो TCSकडनं कळत नाही आहे. ते म्हणतात की ऑफिशियल वेबसाईटवरती सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील, ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा. तर जशी माहिती येईल मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटला तशी तुम्हाला दुसऱ्या ॲन्सर कीबद्दल शेअर केली जाईल. तर सध्या मित्रांनो तुमची या ठिकाणी ही परीक्षा होते, ज्याच्यामध्ये 3324 विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी पात्र झालेले आहेत. त्यांचे हॉल तिकीट या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डाउनलोड करायसाठी आजपासून सुरुवात झालेली आहे. इथं तुम्हाला प्रिंट ॲडमिट कार्ड हॉल तिकीटवरती क्लिक करायचे. पहा, इथं पाहू शकता तुम्हाला डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले, रजिस्ट्रेशन ID तुमचं इथं टाकायचं आहे. रजिस्ट्रेशन ID तुम्हाला इथून देखील भेटेल. पहा, तुमच्या या ठिकाणी जे नाव आहे तुमच्या ह्या लिस्टमध्ये 3324 विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये तुमच्या इथं रजिस्ट्रेशन ID पण आहे. पहा, किंवा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन ID नसेल तर काय करायचं आहे, फाइंड युअर रजिस्ट्रेशन IDचं ऑप्शन आहे पहा बाजूलाच. याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे ईमेल ID, मोबाईल नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ टाकून हा सिक्युरिटी कोड टाकून रजिस्ट्रेशन ID इथून देखील फाइंड करू शकतात. तर प्रिंट ॲडमिट कार्ड हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. तुमची एकाच ठिकाणी एक्झाम असणार आहे, जी मित्रांनो या ठिकाणी मुंबईमध्ये आहे. सर्वांची त्याच सेंटरवरती एक्झाम आहे. पहा, इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भारचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर, मुंबई. 5 मेला या ठिकाणी एक्झाम आहे, परंतु टायमिंग मात्र सर्वांचा वेगवेगळा असेल. तर तुम्हाला तो टायमिंग पाहण्यासाठी हॉल तिकीट डाउनलोड करायचे. रजिस्ट्रेशन ID टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकून सिक्युरिटी कोड टाकून इथं हॉल तिकीट जनरेटचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल मित्रांनो. त्याची शक्यतो चांगली प्रिंट घेऊन जावा. त्याचबरोबर मित्रांनो सोबत काय काय डॉक्युमेंट वगैरे घेऊन जायचे ते सर्व तुम्हाला हॉल तिकीटवरती भेटणार आहे. हॉल तिकीटवरती सर्व सूचना आहेत, त्या हॉल तिकीटच्या सूचना वाचायच्या आहेत. आता माझ्याकडे हॉल तिकीट नाही तर सर्व तुम्हाला दाखवलं असतं, परंतु त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्व वाचून जायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबत फक्त ओरिजिनल तुमचं एखादा ID प्रूफ घेऊन जावा. जर नावामध्ये काय बदल असेल तर त्याचा पुरावा देखील घेऊन जावा. बाकी मग मित्रांनो तुमची परीक्षा वगैरे जी कशी होणार आहे, ऑफलाईन पद्धतीने होऊ शकते, ती सर्व माहिती तुम्हाला हॉल तिकीटवरती मित्रांनो या ठिकाणी
भेटणार आहे. तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या, कारण की आज 2 तारीख आहे मित्रांनो. 5 तारखेलाच तुमची एक्झाम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ वगैरे भेटला पाहिजे जाण्यासाठी. त्याच्यामुळं आज हॉल तिकीट तुम्ही सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तर या व्यतिरिक्त मित्रांनो महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची लेखी परीक्षा 30च गुणाची या ठिकाणी होणार आहे. पहा, लेखी चाचणीसाठी मित्रांनो नानाविध निवडीचे प्रश्न असतील. मग याच्यामध्ये नेमकं काय असेल तेही एकदा तुम्हाला सांगून देतो. जी की आत्तापर्यंत परीक्षा झाल्या आहेत त्याच्या आधारावरनं मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी. तर बघा, याच्यामध्ये जसं की इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, भूगोल असेल, खेळाबद्दल प्रश्न असतील, गणिताबद्दल असतील, व्याकरणाबद्दल प्रश्न असतील, असे विविध प्रश्न मित्रांनो असू शकतात. परंतु ॲक्च्युअल कुठले प्रश्न असतील ते इथं दिलेलं नाही. करंट अफेअर्स असेल, तुम्हाला एप्रिलमधला असेल किंवा त्याच्या मागच्या महिन्यामधलं असेल, तर तुम्हाला हे जे बेसिक असणार आहे मित्रांनो, 5वी ते 10वीची जी क्रमिक पुस्तकं असतात त्या पद्धतीचे, त्याच्यामध्ये जी अभ्यासक्रम असतो तशा पद्धतीचे बेसिक प्रश्न तुम्हाला असणार आहेत. 30पैकी तुम्हाला कमीत कमी मित्रांनो 15च्या वरती किंवा 20च्या वरती किंवा 20पर्यंत मार्क्स घ्यायचे आहेत जास्तीत जास्त, जेणेकरून तुमचं निवड यादीमध्ये नाव येईल. त्याच्यानंतर मग पुढं अजून 20 गुणाची प्रक्रिया राहते, ती म्हणजे शारीरिक क्षमता, विषय सहार्थ 10 गुणाची आणि तोंडी मुलाखत 10 गुणाची. तर हा सिलेबस याचा असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर हॉल तिकीट मित्रांनो डाउनलोड होत नाही, मोबाईलवरती डाउनलोड होत नाही, तर त्याला डेस्कटॉप मोडवरती क्लिक करा मित्रांनो. डेस्कटॉप मोडवरती कॉर्नरमध्ये जाऊन डेस्कटॉप मोड करा किंवा लॅपटॉप किंवा PCवरनं डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा, किंवा मोबाईलमधनं जर प्रॉब्लेम येत असेल डेस्कटॉप मोड करा, डाउनलोड होऊन जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमची परीक्षा किती वाजता आहे, काय आहे तेही कमेंट करा, जेणेकरून सर्वांना समजेल. धन्यवाद.